तामिळनाडूच्या राजकारणातील सस्पेन्स अखेर संपला। तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर पडदा पडताना दिसत आहे। अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे थलपती विजय आता मुख्यमंत्रीपदाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत। भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला तात्पुरता ब्रेक लागल्याची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे। कारण सत्ता स्थापनेसाठी 2 वेळा राज्यपालांची भेट घेऊनही थलपती विजय यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले नव्हते। राज्यपालांनी तब्बल 118 आमदारांच्या सह्या आणण्याची अट घालत शपथविधीला नकार दिला होता। यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेप्रमाणेच तामिळनाडूचे राज्यपालही भाजपचे स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता। दरम्यान डीएमके आणि एआयएमके या कट्टर विरोधी पक्षांमध्येही सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। 2 दशकांपासून एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले पक्ष एकत्र कसे येणार असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात होता। मात्र या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये थलपती विजय यांनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळलाय। त्यांच्या टीव्हीके पक्षाने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गोळा केल्याची माहिती समोर आली असून विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झालाय। आता पुढचा प्रश्न असा, राज्यपाल शांत बसणार का की भाजप आणखी एखादी नवी राजकीय खेळी खेळणार? तामिळनाडूच्या सत्ता संघर्षाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।